इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. श्रोते हो, नमस्कार. इंद्रधनुष्याच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पौर्णिमासाठी आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर एखाद्या तरुणाच्या पाऊलवाटा जागच्या जागी स्थिरावतात आणि बनते एक व्यापी आयुष्य. मात्र या वेदनादायी वादळात त्याने स्वतःची जगण्याची उमेद सोडली नाही. मनामध्ये उत्कर्षाची तेजोमय वात अखंड झळकत ठेवली आणि ती वात स्वतःच्या आयुष्यातलाच नव्हे तर इतरांच्या आयुष्यातला अंधारसुद्धा दूर करणारी ठरली. स्वतःवर ओढवलेल्या संकटाला दूर सारून त्यातून मार्ग काढून आधी स्वतःला कणखर बनवलं. अश्रूमध्ये गुरफटून न राहता हास्याने जग जिंकून घेतलं. आपण दिव्यांग असलो तरी आपण एक माणूस आहोत आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर साऱ्या दुनियेला गवसणी घालण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण केली. श्रोते हो, आपण बोलत आहोत RHP फाउंडेशन या संस्थेचे अध्यक्ष सादिक करीम नाकाडे यांच्याबद्दल. नमस्कार सर. नमस्कार. मी आत्ताच प्रस्तावनेमध्ये उल्लेख केला की एक अपघात होतो आणि त्यामुळे अस्त्याचं आयुष्य नष्ट होऊन जातं, पण त्यातून सुद्धा तुम्ही मी म्हटलं तसं की अतिशय एक वेगळी वाट याच्यातून निर्माण केलेली आहे. तर नेमकी सुरुवात कशी झाली, काय सांगाल की नेमका अपघात झाला, काय घडलं होतं तेव्हा? 28 एप्रिल 1988 माझा ॲक्सिडेंट झाला. 10वीची परीक्षा दिली होती आणि जसे आपण मुलं 10वीची परीक्षा झाल्यानंतर कुठेतरी आपण आपल्या गावी किंवा आईच्या गावी वगैरे जातो आणि त्यावेळेला मी माझ्या आईच्या गावी गेलो. नुकताच मी मुंबईतून आलो होतो मामाकडून. 1 महिन्याचा मी कोर्सेस केला होता आणि तिथून तो आलो होतो. आल्यानंतर मी माझ्या गावी गेलो जिथे आजोळे, तो कायम जातो. त्यावेळेला मला वाटतं आंब्याचा सीझन होता आणि माझे मामा, आजोबा आणि इतर मंडळी अशी धरून आम्ही 11 जण आंबे आणण्यासाठी राजापूरच्या ठिकाणी एक वाखेड म्हणून गाव आहे त्याच्या पुढे एका गावात गेलो होतो आणि येताना आमचा ऍक्सिडेंट झाला. म्हणजे आमच्या तो गाडीचा ऍक्सिडेंट झाला आणि त्या ऍक्सिडेंटमध्ये माझा मणका फ्रॅक्चर झाला आणि तिथपासून मला पॅराप्लेजिक म्हणजे जो मणका तुटल्यामुळे जो आघात होतो तो मला झाला आणि त्यामुळे मला कमरे खालचा पोर्शन तो पूर्ण अधू झाला. आणि त्यावेळेला ह्या गोष्टीबद्दल तेवढी कोणाला माहीत नव्हती. इव्हन इथल्या स्थानिक डॉक्टरांना पण ह्या गोष्टीचं माहीत नव्हतं. आणि हे जे अपघात झाले त्याच्यानंतर मी पूर्ण अंथरुणाला खिळून गेलो. त्याच्यात संवेदना नसल्या कारणाने दुसरी गोष्ट आपण काय पुढे हे आणखीन काय चालू असं पण डॉक्टरांनी काय सांगितलेलं होतं. जेव्हा ऍक्सिडेंट झालं त्याचं ऑपरेशन माझं झालं मुंबईला. त्या मुंबईला ऑपरेशन झाल्यानंतर त्या डॉक्टरांनी तेव्हाच सांगितलं होतं की ह्याच्या पुढे हे काय याची डेव्हलपमेंट नाही, 98% तरी नाही, 2% झाली तर होऊ शकते. आणि मग ते विपन्न अवस्थेत ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना आयुष्य पुढे जात होतो आणि माझं शिक्षण 10वी झालेलं होतं. पुढे करण्याची इच्छा पण होती, पण ज्या अवस्थेत होतो तिथे व्हीलचेअर शिवाय जाणं शक्य नव्हतं. सुरुवातीला पॅराप्लेजिक मध्ये एक गोष्ट अशी घडते की तुम्ही जायचा विचार केला तर सगळीकडे ज्या परिस्थिती म्हणजे त्यावेळच्या घडीला होत्या तेव्हा त्याने जाणं येणं सोयीचं नव्हतं आणि विचाराने पण आपण खंगलेला असतो, त्यामुळे तो कॉन्फिडन्स पण नव्हता. आणि ह्या सगळ्या मध्ये ते माझं शिक्षण बाहेरून मी एकदा 12वी करण्याचा प्रयत्न केला. नंतर इतक्या शारीरिक प्रॉब्लेम्स यायला लागले, जखम होणं असेल, युरिन लॅट्रिनचा कंट्रोल नसल्यामुळे त्या प्रॉब्लेम्स असतील, या सगळ्या प्रॉब्लेम्स त्यावेळेला सहन करायला लागत होत्या. कुठेही जायचं असेल आपल्याला तर आपल्याला कोणाची तरी मदत घेऊन जावं लागत असेल आणि हे सुरुवातीला इतकं कठीणदायक आणि मनाला त्रास देणार होतं की त्याच्यातून आपल्याला उर्मी म्हणजे काहीतरी करावं असं वाटलं, असं काहीच इच्छा नव्हती त्यावेळेला. अगदी खरं आहे की ऐन तारुण्यात असा हा म्हणजे जे हसतं खेळतं बागडतं आपलं वय असतं तेव्हा हा आघात झाला. मग यातून नेमकं सावरणं ही गरज होतीच, पण कसे सावरलात? हॉस्पिटलाइज मी खरं म्हटलं तर 1 वर्षभर होतो. नंतर एक्सरसाइज सेंटरला गेलो, तिथे पण 1 वर्ष होतो. या सगळ्या गोष्टी घडतच होत्या, पण कॉन्फिडन्स किंवा जगण्याची जी आशा होती ती कुठेतरी मनात एक प्रकारे दृढ होती की आज नाही उद्यात आपण चांगले होऊ आणि पुढे काहीतरी करू असं, अशी एक उमेद होती. पण जसं पुढे पुढे होत जात होता तसं मनातल्या काय काय भावना ह्या कमी होत जात होत्या. तरीही वडिलांनी माझ्या त्यावेळेला 11 जून 1991 मला दुकान काढून दिलं आणि मग तो एक नवीन प्रवास सुरू झाला. दुकान काढून दिल्यामुळे लोकांशी संपर्क येणं, बाकीच्या गोष्टी जाणं. माझा छोटा भाऊ होतो, मला तो त्या दुकानापर्यंत नेत होता. तो त्याची स्वतःच तो त्यावेळेला मला वाटतं 7-8 वर्षाचा असेल. बाकी घरातली मंडळी मला खूप मदत करत होती. आणि मग सकाळी 7 वाजता दुकानात येऊन बसणं आणि रात्री 11 वाजेपर्यंत दुकान सांभाळणे असा काळ निघून जात होता. पुढे 1998
मी माझी स्वतःची गाडी घेतली, त्यामुळे तो पुढचा एक प्रवास चांगला होता. अच्छा. आणि 1998 दुसरी घटना की मी रेल्वे स्टेशनला एक स्टॉल घेतला होता, बर. त्याच्याने परत प्रवास सुरू झाला होता. या सगळ्या गोष्टी दिनक्रमाने होत जात होत्या, पण तरीही जगण्याची जी इच्छा होती, शारीरिक आपण कुठेतरी खचलेलो होतो आणि एक प्रवास करताना अशा त्याच्यामध्ये एक हे नव्हतं की आपण हा पुढे व्यवस्थित करू की नाही करू, ही उमेद नव्हती. जसं जसे दिवस जात होतं तसं तसं मी माझ्या प्रत्येक गोष्टीतून सावरण्याचा प्रयत्न करत होतो, पण उमेद काय निर्माण होत नव्हती. नेमकी ती कोणी दिली तुम्हाला? जगण्याची उमेद खरं म्हटलं तर माझं आयडियल तसं म्हटलं तर माझे वडील. 1977ला त्यांचं ऑपरेशन झालं होतं आणि त्याने डॉक्टरांना सांगितलं होतं की तुम्ही याच्यापुढे आणखीन 8 ते 10 दिवस जगाल. आणि तो जो किस्सा होता त्याने ते मला कायमचे बोलून दाखवायचे की तू किती जरी केलंस तरी मी त्या अवस्थेत. आणि ते ह्या याच्यात त्याने डॉक्टरला त्यावेळेला एक सांगितलं होतं की डॉक्टर मी तुम्हाला येऊन दाखवेन 2006ला. तर ती जी गोष्ट आहे ते मला कायम ऐकवायचे की तू असं ह्या गोष्टीवर. ती कुठेतरी एक उभारी होती मनाची आणि त्या उभारीमुळे एक गोष्ट माझ्या मनात पक्की झाली होती की आपण जगायचंय. फक्त जगण्याला जो अर्थ हवा होता तो मिळत नव्हता. मग 2010च्या दरम्यान हे व्हॉट्सअप वगैरे सुरू झालं आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपमुळे आमचं एक पॅराप्लेजिक मुंबईची जी लोक होती, जी मित्रमंडळी होती, त्यांनी त्या ह्याच्यातून आमचं संपर्क होत गेला आणि मी 2011 की 12ला इथून मुंबईला जायचं सुरुवात केली. त्याच्यामध्ये मिक्स व्हायचा प्रयत्न केला. तिथे ज्या संस्था होत्या त्या संस्थेच्या मार्फत ह्या गोष्टी आमच्या जवळ येत होत्या. त्याच्यातूनच मला मुंबई मॅरेथॉन म्हणजे पुढे काहीतरी करण्याची उमेद जी उमेद निर्माण झाली. तर त्याच वेळेला एक ह्या मित्र मंडळीच्या ह्याच्यात निर्माण झाली आणि मग पुढचा प्रवास सुरू झाला. मग आज अशी परिस्थिती आहे आत्ताच्या घडीला, मी माझा प्रवास एकट्यानेच करतो, माझा भाऊ मला मदत करतो त्यासाठी गाडी चालवण्या. पण पुढे गेल्यानंतर मी कोणाला तरी ओळखीच्या माध्यमातून मी मला परत करतो आणि मग तिथून आज कशा सगळ्याकडे सोयी आहेत त्या निमित्ताने एक 50 ते 60% तरी सोयी झाल्यात आणि त्यामुळे तो प्रवास करताना मला कुठलाही त्रास पण होत नाही. आत्ता तुम्ही म्हणालात की मॅरेथॉन मध्ये तुम्ही भाग घेतला होता, काय सांगाल त्याबद्दल? कसा होता अनुभव? मुंबई मॅरेथॉन एक वेगळं म्हणजे आमच्या पॅराप्लेजिकसाठी एक व्हीलचेअरची स्पर्धा असते 2.5 किलोमीटरची. सुरुवातीला ती लोक जात होती, माझे मित्र जात होते, त्यांच्याबरोबर मी पण जाणं सुरू केलं. आणि ते इतकं अंगवळणी पडलं की दरवर्षी मी मुंबई मॅरेथॉनसाठी जातो. त्याच्यामुळे एक नवीन उमेद मिळते, नवीन ताजापणा होतो आणि तिकडच्या त्या ॲटमॉस्फिअरमुळे जगण्याची एक नवीन दिशा मिळते. आणि मला वाटतं हेच सगळ्यात माझ्यासाठी महत्वाचं ठरलं. त्याच्या पुढच्या लाईफ ह्या सगळ्या गोष्टीतून मला इतकं इन्स्पिरेशन मिळालं की काहीतरी आपण जसं जगतोय आता, आपल्यावर जे प्रसंग आला आहे आणि त्या प्रसंगातून आपण स्वतःला जसं सावरत जातोय तशी प्रत्येकाला ती उमेद मिळेल असं नाहीये. तर आपण त्या दृष्टिकोनातून त्यांची उमेद बनण्याचा प्रयत्न करू आणि तेच मी ठरवलं पुढे. त्यामुळे मी 2013ला जशी मॅरेथॉन केली आणि मग मला सुरुवात व्हायला लागली की पॅराप्लेजिक म्हणजे काय हे लोकांना माहित नव्हतं. ऍक्च्युली पॅराप्लेजिक ही SCI म्हणजे स्पायनल कॉर्ड इंजुरीज ह्या प्रकारात मोडतो आणि त्याच्यामध्ये काय होतं, युरिन आणि लॅट्रिन ह्याचा तुम्हाला संवेदना नसतात, त्यामुळे माहित नसतं, खालचा पोर्शन पूर्ण डेड झालेला असतो, तुम्ही चालूच शकतच नाही. आणि अशा अवस्थेत जगणं इतकं सोपं नाहीये, कारण का जखमा होणं, बाकीच्या गोष्टी येणं, आजारी पडणं कायम. तर मग ते करण्यासाठी आता मी जे शिकत आलो इतक्या वर्षात 1988 नंतर मी 2011ला त्याच्यातून मी पूर्ण थोडा सावरत गेलो आणि स्वतःला पण सावरत जाताना मला एक आणखीन एक त्याच्यातून विचार आला की आपण ह्या लोकांसाठी एक संस्था निर्माण करायला. RHP फाउंडेशन ही संस्था तुम्ही स्थापन केली, त्याचा नेमका उद्देश आणि कधी स्थापन केली? RHP फाउंडेशन संस्था मी सुरू केली 15 मे 2015 आणि त्याच्या पाठीमागचा उद्देश एवढाच होता की माझ्यासारखे जे झालेले अपघाती किंवा नैसर्गिक किंवा मसल ड्रॉप ह्याच्यामुळे होणारे जे प्रकार आहेत त्या लोकांना ह्या गोष्टीतून अवेअरनेस करावं, त्यांना जास्तीत जास्त लवकर बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा. तो माणूस पूर्ण खचलेला असतो, त्याला उमेद द्यावी, त्यांचं काउन्सिलिंग करावं. काउन्सिलिंग केल्यानंतर बाकीच्या गोष्टी असतील, मोटिवेशन असेल किंवा त्याचं बाकी पुनर्वसन करायचं असेल तर त्या गोष्टीतून जितकं मार्गदर्शन करता येईल त्याच्याबरोबर जाता येईल. त्याला बाहेर काढण्यासाठी जेवढं काही करता येईल, जे काय मी आजपर्यंत मी स्वतः अनुभवलंय आणि त्या अनुभवातून त्याचं स्वतःचं भलं कसं करता येईल याचा प्रयत्न करतोय. आणि ह्याच्यातून माझा एक सुरुवात झाली की आपण एक संस्था सुरू करूया आणि जी संस्था माझ्यासारख्या लोकांसाठी फर्स्ट रेफरन्सने काम करेल आणि पुढे जाऊन माझ्यासारखे दुसरे जे बाकीचे जे आहेत त्या लोकांसाठी पण प्रयत्न करेल. अशा पद्धतीने ही संस्थेची निर्मिती झाली. अच्छा. दिव्यांग असणाऱ्या इतर मुलांना जगण्याची जिद्द मिळावी, त्यांनी आपल्या पायावर उभं राहावं, आर्थिक सक्षम व्हावं, यासाठी सुद्धा तुम्ही अनेकांना मदत केली, तर त्याविषयी सांगा. आता ह्या संस्थेच्या माध्यमातून आपण प्रथमतः भरपूर नवे असतो आणि काय करावं,
फायनान्शियली त्यांना कशी मदत करावी. बरोबर. तर आता गव्हर्नमेंटतर्फे काही स्कीम अशा योजना आहेत, त्यांना जर त्यांची माहिती करून दिली तर त्याच्यातून त्यांना मिळणारा जो आर्थिक फायदा आहे किंवा त्यांना नवीन नवीन उपकरणासाठी मिळणारी मदत आहे ती आपण त्या पद्धतीने बेसिक लेवलवर करू शकतो. कारण का मला वाटतं सरकारने आपल्यासाठी म्हणजे आपली खूप अशा काही योजना तयार केल्यात ज्या तुमच्यासाठी भविष्यात किंवा तुमच्या बरोबर त्या फायदेशीर ठरतील आणि ही कुणाला माहीत नसतं आणि ते त्यांच्यापर्यंत नेऊन त्यांना समजावून सांगून आणि त्याला फायदा कसा होईल, त्याला लागणारी कागदपत्र कशी तयार करावी, त्याच्यातून आता थोडक्यात कसं पेन्शन गव्हर्नमेंटकडून मिळणारी आजच्या घडीला 2,500 त्यावेळेला 700 रुपये होती आणि ती लोकांपर्यंत कशी पोहोचावी, त्याला त्याचा आर्थिक फायदा कसा व्हावा आणि बाकीच्या गोष्टी हे करत असताना त्यांनी समाजाचा एक घटक कसं बनण्यासाठी जो प्रयत्न करतोय तो त्याला कसा सफल करता येईल त्याचा प्रयत्न करणं हे महत्वाचं वाटलं मला. बरोबर. आत्ताच म्हणालात तसं की शासकीय योजना हा एक भाग आहेच, तसंच प्रमाणपत्र मिळणं यासाठी सुद्धा बरेच प्रयत्न करावे लागतात. तर हे सगळं तुम्ही त्यांच्यासाठी करत होता, तर त्याचा नेमका किती फायदा झाला, किती जणांनी त्याचा उपयोग करून घेतला? ज्या वेळेला मी ही संस्था सुरू केली त्यावेळेला 2-4 वर्ष तर अशीच गेली आणि नंतर एक लक्षात यायला लागलं की बेसिकच माहीत नाहीये आणि त्या बेसिकवर आपण जर जास्त भर दिला तर त्या गोष्टीमुळे होणारा फायदा, जसं सुरुवातीला त्यांचं प्रमाणपत्र करून देणं, त्याचे मिळणारे फायदे, त्यांच्यातून आपण आपला विकास कसा करायचा हे समजावून सांगणं आणि हेच मला महत्वाचं वाटलं त्याच्यात. कारण का लोकांकडे सर्टिफिकेट काय जणांकडे काढलेली होती प्रमाणपत्र, पण त्याचा कसा वापर करावा, त्याचा कोणता फायदा आहे ह्याचं कोणाला काही ज्ञान नव्हतं किंवा माहिती नव्हती. तर ती सुरुवात मी करताना अवेअरनेस करताना की त्या गोष्टीवर भर दिला की हे प्रमाणपत्र काढणं, त्याचं सांभाळून ठेवणे आणि प्रत्येक ठिकाणी त्याला लागणारी कागदपत्र तयार करून गव्हर्नमेंटच्या जे योजना असतील ते कसे घ्यावेत हे आपण त्या ठिकाणी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. त्याच्यातून आजची परिस्थिती अशी आहे की प्रत्येक त्या गोष्टींनी सजग व्हायला लागलाय. जसं त्याला पेन्शन करण्याची असेल किंवा एखाद्या शैक्षणिक ह्याच्यासाठी जो मदत मिळते, शिष्यवृत्ती वगैरे त्याची मदत असेल, तर ह्या सगळ्या आपल्यासाठी ज्या उपयोगी गोष्टी आहेत त्या गोष्टी त्या योजनेतून आपण फायदा घेऊन करू शकतो. जसं फिरण्यासाठी आपल्याला गाडी हवी असेल किंवा एखादा व्यवसाय करायचा असेल, नोकरी करायची असेल तर त्याचं पण एक शासकीय याच्यातून मदत मिळते. एखादी 2 व्हीलर जी साईड कार ठेवून 2 व्हीलर मिळू शकते आणि हे करत असताना त्यांच्यापर्यंत योजनाचा लाभ गेला पाहिजे. मग त्या योजनेचा अभ्यास करून त्यांच्यापर्यंत कसं जाता येईल तो प्रयत्न केला. आजच्या घडीला मी नाही म्हटलं तरी एक 200 ते 250 गाड्या त्या योजनेच्या मार्फत त्यांच्यापर्यंत नेण्याचं काम मी माझ्या परीने प्रयत्न केलाय. दुसरी गोष्ट, व्यवसायासाठी झेरॉक्स मशीन असतील किंवा एखाद्या कांडप मशीन असेल, शिलाई मशीन असतील, ह्या ज्या गोष्टी त्याच्या घरात राहून त्याला कसं सांभाळता येईल, त्याचा वापर करून त्याचं आर्थिक फायनान्शियली सिस्टम कशी बदलता येईल ह्याच्यावर भर देऊन तो एक प्रयत्न केला. आणि मला वाटतं आजच्या घडीला ते महत्वाचं आहे. कारण का तेव्हा त्या घराची परिस्थिती खूप कष्टमय असते आणि मला वाटतं ते कष्ट दूर करणं हे माझं पहिलं कर्तव्य समजलं आणि त्याप्रमाणे मी काम सुरू करायला सुरुवात केली. एखाद्या घरामध्ये जर अशी व्यक्ती असेल तर ते सगळं घर त्याच्यामधून जात असतं. प्रत्येकाला त्याची झळ पोचत असते आणि प्रत्येकाला असं वाटत असतं की ह्याने काहीतरी करावं, याच्या पायावर त्याने निदान आर्थिक सक्षम तरी व्हावं आणि ही फार मोठी मदत तुम्ही या सगळ्यांना करताय. आता या सगळ्यांपर्यंत जाऊन पोचणं ह्याच्यासाठी प्रवास आलाच, मग प्रवास करणं किंवा तिथपर्यंत जाणं, मग हे कसं केलं? सुरुवातीला मला जे अर्थार्जन होत होतं त्याच्यातून स्वतःची गाडी घेतलीच होती आणि मी आपला जो जिल्हा आहे रत्नागिरी जिल्हा तिथे मी मार्गदर्शन शिबिर सुरू केली. जसं इथून मंडणगड ते वैभववाडीपर्यंत जिथे जिथे जाता येईल, जे लोक बोलवत असतील, ग्रामपंचायती असेल, कोणाच्या प्रायव्हेटली घरी असेल तर त्या एरियात जाऊन त्या लोकांना तिथली शिबिरे घेणं, त्यांच्या सरपंचांना फोन करणं, ग्रामसेवकाला फोन करणं, तिकडचा एखादा प्रतिष्ठित व्यक्ती असेल त्याच्याशी संपर्क करून तो मार्गदर्शन शिबिर घेण्याचा प्रयत्न करणं आणि त्या मार्गदर्शन शिबिराच्या माध्यमातून त्या लोकांपर्यंत आपण जाऊन त्यांना ह्या गोष्टीची जाणीव करून देणं की असे फायदे आहेत, असं तुम्ही केलं तर त्याचा तुम्हाला तुमच्या जीवनात तर फायदा होईल किंवा तुमचा मुलगा बाहेर पडणं महत्वाचं आहे. माझा जो पॅराप्लेजिक जे आहेत त्याच्यात तर आणखीन कठीण परिस्थिती आहे. मग त्याच्यावर कोणतरी माणूस राहावा लागतो, त्याला सार्वजनिक समारंभामध्ये जायचं असेल तर ते जाता येत नाही. मग अशा वेळेला कोण ना कोणतरी ठेवावा लागतो. तोच जर स्वतः करत असेल आणि एखादं अर्थार्जन करणारा झाला असेल तर ती सगळ्यात चांगली गोष्ट आहे. जास्तीत जास्त सुटेबल करणं हे आपलं पहिलं कर्तव्य ठरवलं आणि त्याच्यातून उत्पादित घटक पण वाढत जाईल आणि त्या
घराची परिस्थिती पण बदलत जाईल. तर म्हणालात की गाडी चालवणं दिव्यांगांनी हे खरंच एक स्वप्न म्हणावं असंच आहे की ज्यांना उभं राहता येत नाही तर ते गाडी कसे चालवतील. मग त्यांना काही प्रशिक्षण देणं वगैरे यासाठी काय केलं आणि याचा फायदा किती जणांनी घेतलाय? ही गाडी चालवणं का महत्वाचं आहे? कारण का ते कम्युनिकेशनचा महत्वाचा विषय आहे. एखादा जर तो गाडी चालवत असेल तर तो स्वतः तर बाहेर पडेलच, त्याचा तो व्यवसायासाठी वापर करू शकतो, नोकरीसाठी वापर करतो किंवा समाजात इतर ज्या गोष्टी असतात, समारंभ असतात, तिथे जाणं पोचणं, आपला भाग दाखवणं, या सगळ्या गोष्टी त्या निमित्ताने होत असतो. आणि मग त्या आत्ताच्या शासकीय योजनेमध्ये ती महत्वाची जी गोष्ट आहे की गाडीसाठी त्यांच्याकडून अर्थार्जन होत जातं, ते जास्तीत जास्त त्याचा अभ्यास करून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी सुरुवातीला करायला सुरुवात केलं. जसं एखाद्याला व्यावसायिक कुठली मदत हवी असेल तर त्याच्या पण शासकीय योजनामध्ये अर्थार्जन केलं जातं. झेरॉक्स मशीन असतील, बाकीच्या गोष्टी असतील, ह्या गोष्टी देण्याचं आणि त्याचं स्वतःचं व्यावसायिक फायनान्शियली त्याला मदत होण्याचं जे आहे ते पायावर उभं राहणं, पायावर उभं राहणं, हा जो प्रयत्न त्याच्यातून निर्माण करण्याचा प्रयत्न केला. बरोबर. अशी किती जणांनी प्रशिक्षण घेऊन गाड्या चालवतायत? अशी आता प्रशिक्षण जर म्हटलं तर काय काय जणांना अशा वेळेला गाड्या चालवण्यासाठी आम्ही स्वतः मदत करून किंवा तिथे कोणाला तरी सांगून तिकडचे जे चालवत आहेत त्यांच्याशी संपर्क करून त्यांच्याशी, म्हणजे आता समजा एखादा माणूस राजापूर असेल किंवा एखादा माणूस मंडणगड असेल तर आपण त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. पण तिथे जे मी अगोदर केलेले जे आपले ज्यांनी स्वतःच्या हिमतीवर परत प्रत्येक गोष्ट करत गेले त्याला संपर्क साधून की त्यांना बा तू शिकवत जा वगैरे वगैरे. आणि आमच्या बाजूला असेल तर आम्ही आमच्या परीने, मी स्वतः चालवत असल्या कारणाने मी तो पण प्रयत्न करण्याचा प्रयत्न. यामुळे ही सगळी जण समाजामध्ये वावरू शकतात, पण समाजाचं सुद्धा एक कर्तव्य आहे की त्यांना सुद्धा आपलं म्हणणं. तर काय तुम्हाला अनुभव येतो यामध्ये? त्यावेळच्या जर तुम्ही विचार केला तर समाजाचा तितका दृष्टीही नव्हता आणि आजही तितकासा बदललाय असं नाही म्हणता येईल, पण बदल होतो एवढा नक्की. कारण का मी ज्या वेळेपासून संस्था सुरू केली आहे तेव्हा एकच उद्दिष्ट केलं होतं की अगोदर आपले अस्तित्व तयार करणं आणि ते समाजाला पूरक असं अस्तित्व केलं की त्याला विरोध करण्यापेक्षा आपण त्यांच्यातला घटक आहे दाखवणं, हा जो कॉन्फिडन्स आहे हे निर्माण करून समाजाचा एक घटक कसं बनायचं असेल, समाजात कसं आपल्याला मिक्स होता येईल. सुरुवातीला त्रास होतील, अवेळणा होईल, बाकीच्या गोष्टी होतील, पण त्याच्यावर दुर्लक्ष करून आपण जास्तीत जास्त समाजामध्ये वावरण्याचा प्रयत्न केला आणि एक आपलं अस्तित्व दाखवायला लागलं की समाज नक्की स्वीकारतो. बरोबर. हा प्रत्येकाकडे पहिलं सुरुवातीला हा त्रास होणारच असतो आणि हे माहिती असतं, पण त्यावेळेला जर 30% असेल तर 70-80% आता समाजाची खूपच भूमिका बदलत चालली आहे. ते समाज स्वीकारायला लागला आहे आणि समाज स्वीकारताना तुम्हाला त्याची मदत पण व्हायला लागली आणि ते महत्वाचं आहे आजच्या घडीला. अगदी खरं आहे. आता तुम्ही म्हणालात तसं की राजापूर, मंडणगड हे तसे फार लांब आणि आपला जो कोकण एरिया आहे तो सगळा डोंगर उताराचा किंवा असा आहे. मग तिथे जाताना काही सोयी सुविधा किंवा अशा तुमच्या गाड्या घेऊन जाताना काही प्रॉब्लेम येतात? त्यावेळेला तर भयानकच होते, पण जसं जसं काळ बदलत चाललाय, जसं जसं आपण डिजिटल याच्याकडे व्हायला लागलोय त्यामुळे त्यांची वाहनाची पद्धती बदलली आहे. दुसरी गोष्ट सरकारी ह्याच्याप्रमाणे की तुमच्या ज्या सार्वजनिक ज्या गोष्टी आहेत, जे ग्रामपंचायत असेल, शाळा असतील किंवा कार्यालय असतील, त्याच्यामध्ये आता प्रत्येक ठिकाणी रॅम्पच्या सोयी व्हायला लागल्या आहेत. जिथे होत नाहीत तिथे आम्ही त्यांना पत्र व्यवहार करतो आणि त्यांना करून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे तो जो अवेअरनेस व्हायला लागलाय त्याच्यामुळे खूप फरक व्हायला आणि मला वाटतं आता आपल्या परीने बाहेर पडायला लागलाय. आमचं पहिलंच उद्दिष्ट होतं की फायनान्शियली मदत करून त्याला समाजाचा घटक कसं बनवता येईल हा महत्वाचा, म्हणजे उत्पादित घटक कसा बनता येईल त्याच्यावर आम्ही जास्तीत जास्त भर देतो आणि तोच प्रयत्न मला वाटतं हा आजच्या घडीला प्रत्येक सार्वजनिक जीवनात खूप महत्वाचा ठरतोय. नक्कीच. जसं आता तुम्ही म्हणाल की आता हळूहळू दिव्यांग असतील ते आपापल्या पायावर म्हणू शकतो की उभे राहत आहेत आणि सगळीकडे प्रवास करू शकतायत, सगळीकडे समाजामध्ये जाऊ शकतायत, समाजातला एक घटक बनत चाललेत. अशा वेळी एक हे होतं की आपल्या विवाह करणं हा एक मुद्दा असतो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आणि मग अशा मुलांच्या मध्ये ते थोडंसं अडचणीचं ठरतं, पण त्यावरती सुद्धा तुम्ही मात केली आहेत आणि असे अनेक विवाह घडवूनही आणलेत. तर त्याबद्दल काय सांगाल? जसे समाजातला घटक आपण विवाह करणं वगैरे वगैरे ही जशी एखाद्या चांगल्या माणसाची संकल्पना असते तशी ती पण असते आणि ती माझ्या बाबतीत पण ती होती. पण माझं लग्न करण्याचं उद्दिष्ट वेगळं होतं. माझं फायनान्शियली सिच्युएशन तशी चांगली होती देवाच्या कृपेने, पण प्रॉब्लेम असा होता की कोणतरी आपल्याबरोबर असावं. जेव्हा माझे आई वडील गेले त्यावेळेला मला जाणवायला लागलं की आता आपण एकटे पडलोय. भाऊ असले काम देत आहेत, सगळं आपलं काम करतात, सगळं ठीक आहे, पण तुमचं कोणतरी साथी जो आपल्या मनातल्या गोष्टी शेअर करण्यासाठी असावं लागतं. एक मानसिक गरजही असते. ही माझी ही होती सुरुवातीची प्रॉब्लेम्स आणि मग त्याच्यातून माझे पण विचार व्हायला लागला. जेव्हा मी आता हे काम करत असताना एक लक्षात आलं की मी माझी संस्था जशी तशाच अशा खूप ठिकाणी कोल्हापूरला संस्था आहेत, बाकीच्या मुंबईमध्ये संस्था आहेत, त्याची कनेक्टिव्हिटी होती आणि ह्याच ह्याच्यातून एक
आमच्या नशिमा दिदी म्हणून आहेत, त्यांच्याकडे एक प्रोग्राम होता पॅराप्लेजिक लोकांसाठी आणि त्यांनी मला फोन केला. माझ्याकडचे जे पॅराप्लेजिक असतील त्यांना बोलवण्याचा तिथे प्रयत्न करत होत्या आणि त्याच्यासाठी त्यांनी तिथल्या ज्या सांभाळणाऱ्या ज्या केअरटेकर होत्या त्यांच्याशी मला कनेक्ट करून दिलं आणि मग ह्याच्यातून आमचा एक संवाद सुरू झाला. अच्छा. आणि मग आम्ही प्रयत्न केला की आमचं संवाद करता करता आमची बोलणी चालू झाली आणि त्याच्यातून मला जाणवलं की हिच्याशी जर आपण हे केलं ह्या गोष्टीवर लग्नाच्या बाबतीत विचारणा केली आणि त्यांनी ते होय पण म्हटलं. आमचं हे करण्यासाठी बरोबर वर्ष गेलं. बरं. सगळ्या गोष्टीचं एकमेकांना भेटणं, या सगळ्या केलं, एकमेकाला ओळखणं. याला मग आमचे 2 कुटुंब, तिचं कुटुंब, माझं कुटुंब यांच्याशी हे झालं आणि मग आमचं सर्वसंमतीने लग्न झालं. अशा अनेकांचे विवाह सुद्धा तुम्ही करून हो दिले. हो हो. आणि जसं मी माझं लग्न केलं, म्हणजे मी प्रयत्न केला, तसंच माझ्या मनात पण एक विचार की माझ्या मनात ज्या प्रॉब्लेम्स झाले किंवा जे मला उद्भवले ते लोकांच्या लाईफमध्ये पण घडावेत आणि त्याच्यासाठी प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. आणि मग ते जाणवायला लागलं की जेव्हा मी स्वतः केलंय ते लोकांपर्यंत उदाहरण देऊन त्यांना त्याच्यासाठी कन्व्हिन्स करणं. आणि आजपर्यंत मी एक 10-12 लग्न आजच्या घडीला, अच्छा. आणि लग्न झाल्यानंतर टिकवणं महत्त्वाचं आहे. यशस्वी होणं. मग त्यांच्यात येणारे प्रॉब्लेम्स असतील, बाकीच्या गोष्टी असतील, तर त्याच्यावर आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न केला की ती लोक टिकवावी आणि त्यांच्या आयुष्यात एक नवीन जे पर्व आहे लग्नाचं ते पण घडावं. मध्यंतरीचा एक जो पॅन्डेमिक पिरियड गेला कोरोना काळातला, कोरोना. तर सर्वसामान्यांना सुद्धा अतिशय कठीण असा हा काळ होता. तर त्यावेळेचे तुमचे काय अनुभव होते? तेव्हा गव्हर्नमेंटने सरकारने केलेली मदत होती किंवा लोकांच्या संस्था होत्या, बाकीच्या गोष्टी. बरोबर. आणि आमच्या संस्थेतर्फे, संस्थेच्या माध्यमातून की आम्ही प्रयत्न केलो की त्यांच्या जे प्रॉब्लेम्स आहेत, त्यांचे जे येणारे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्याकडे लक्ष देऊन जास्तीत जास्त भर देण्याचा प्रयत्न. काही कोरोना झाले आमचे, तर त्यांना कशी मदत पोहोचवता येईल, त्यांना त्याच्याबद्दल कसं सांगता येईल ह्याचा प्रयत्न केला. कोरोनाच्या वेळी पण मी स्वतः गाडी घ्यायचो आणि सिव्हिल हॉस्पिटलला जावा किंवा त्यांच्याकडे जा, असं प्रत्येक वेळा त्या अवस्थेत पण आम्ही जाण्याचा प्रयत्न केला. आणि चिपळूणमध्ये महापूर आला होता. हो. त्यावेळेला त्या माध्यमातून आम्ही त्याच्यामध्ये ज्यांची घरं बुडाली होती, ज्यांना काहीतरी काहीच नव्हतं सामान वगैरे, ती पण आम्ही लोकांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्याचा रिस्पॉन्स पण चांगला आला होता. अच्छा. आणि त्यावेळेला बाकीचे एबल लोक आहेत त्यांची मदत पण आम्हाला करता आली. आणि हा एक करोना जो आहे त्यावेळेला परिस्थिती माणसाबद्दल असणारी आस्था ही कशी असावी हे जाणवलं. अगदी हे खरंय, महत्वाचं. अगदी खरंय की तेव्हाच माणसाची किंमत काय ही कळते. कळली. हो हो. आणि खरंच कोरोनाने एक माणसाला जाणीव करून दिली की माणूस कितीही जरी असला तरी तो किती हतबल असू शकतो अगदी. आणि त्याच्यासाठी अशा गोष्टींची किती मदत उपयोगी पडू शकते हे महत्वाचं त्यावेळेला जाणवलं. किती पैसा असला, सुखसोयी काही- असल्या तरी काही- आपलं काही. माणूस आपल्या जवळ असणं असणं याची महत्त्वाचं. काय किंमत मोजावी नक्की, लागते हे नक्की. त्या मला वाटतं पिरियडने सगळ्यांच्या ह्याच्यातून लक्षात आलेलं आहे. जाणवलं, हां. या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे आता एक बराचसा पिरियड गेल्यानंतर तुम्ही म्हणू शकताय की मी एवढं सगळं घडवलंय, पण ही प्रोसेस नक्कीच सोपी नव्हती. मानसिक, शारीरिक ह्यासाठी खूप एक बळ लागतं ना, त्याची गरज असते. कशा पद्धतीत केलं ह्या सगळ्यांना समजावणं, हे सगळं करत असताना आधी आपण स्वतःला इन्स्पिरेशन देणं महत्वाचं आहे. कारण दुसऱ्याला जेव्हा आपण मोटिवेशन देत असतो तेव्हा मी पण त्याच परिस्थितीतून जात असतो, ते पण मोटिवेशन घेऊन पुढे दुसऱ्याला मोटिवेट करणं हे प्रत्येक वेळेला स्वतःपर्यंत सजग राहून करावं लागतं. आणि मला वाटतं ते जर अव्याहतपणे चालू ठेवायचं असेल तर प्रत्येकाने त्या पद्धतीने विचार केला तरच ते होऊ शकतो. आणि मी कायम मनात असा एक निग्रह करायचा की नाही करायचं पण करताना आपलं पण सांभाळलं पाहिजे आणि दुसऱ्याला पण त्याची मदत व्हायला हवं आहे. ह्या गोष्टीकडे लक्ष देऊन करण्याचा प्रयत्न केला. असं नाही की बाबा मी स्वतःला दुर्लक्षण करून चालेल, कारण का मला जेव्हा बाहेर जातो तेव्हा मला जखम होऊ शकते, बाकीच्या प्रॉब्लेम्स होऊ शकतात, युरिन इन्फेक्शन होऊ शकतं. ह्या सगळ्यावर लक्ष ठेवून त्यावेळेला दुर्लक्षित होऊन कधी त्याचा मार पण खावा लागला. पण त्याच्यातून शिकून पुढे जाऊन मला जसे जे प्रॉब्लेम्स येतात ते लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्यांना त्याच्याबद्दल माहिती करून देणं हे महत्वाचं वाटलं मला. आणि हे जसं जसं काळ होत जातो तसं तसं माणूस त्याच्यातून सावरत जातो, स्वतःला सांभाळत जातो आणि पुढची वाटचाल चालू ठेवतो. तुमचं मूळ गाव नेवरे, इथे सुद्धा तुम्ही थोडी डेव्हलपमेंट केली आहे. म्हणजे आपण म्हणतो की पर्यावरणाचं आपण म्हणतो की आज त्याची जास्त गरज आहे. म्हणजे जसं आत्ता हे आपण म्हणतो की शरीर चांगलं हवंच आहे, पण ते शरीर चांगलं राहण्यासाठी मुळात पर्यावरण तर चांगलं हवं आपल्याला. त्याची जपणूक सुद्धा तुम्ही करताय. काय सांगाल? वडलोबाजीत याच्यातून मला अर्धा एकरचं म्हणजे 20 गुंठ्याचा प्लॉट मिळाला आहे. त्याची डेव्हलपमेंट करताना मी स्वतःसाठी एक शेतघर सुरू केलं होतं. हे सगळं जेव्हा करत होतो तेव्हा घरातल्या मंडळीची मला खूप मदत होत होती. हे माझं स्वतःचं नाहीये, हे त्यांचं आहे. फक्त मी डेव्हलप करण्याचा विचार माझ्या वडिलांशी केला, त्यांनी मला तो हातभार दिला आणि माझ्या भावाने पण त्याच्याबरोबर मदत केली. आणि हे करत असताना मी त्याचा सुरुवातीला काय तसं विचार नव्हता, फक्त डेव्हलप करणं, झाडं लावणं, बाकीच्या गोष्टी करणं
करणं. पण आज शेतघर जे बनवलंय त्याला थोडंसं मॉडिफाय करून आता मी एक माझे जे मित्र आहेत किंवा बाहेरचे मित्र आहेत कोल्हापूर, मुंबई, पुणा वगैरे, त्या लोकांना मी बोलवतो माझ्याकडे एक 4-5 दिवस किंवा एक 10 दिवसाचा काळ देतो, तर राहतात आणि मग त्यांच्यातला जो निगेटिव्ह जो प्रकार असतो तो जास्तीत जास्त पॉझिटिव्ह कडे कसा अच्छा. निसर्गाच्या सानिध्यात. निसर्गाच्या सानिध्यात तो कसा आणखीनही होऊन जाईल, स्थिर मेंटली कसं स्थिर होऊन जाईल ह्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतो. दुसरी गोष्ट, आता मी माझं जे निवरं गाव आहे ते आहे पर्यटन क्षेत्राच्या जवळ, म्हणजे गणपतीपुळ्याच्या साईडला आहे आणि माझ्याकडून समुद्र 2 किलोमीटरवर आहे. तर अशी येणारे जे माझ्या बांधव आहेत त्यांना ह्या गोष्टीचं पण हे मिळावं, आनंद घेता यावा. आता नवीन नवीन स्पोर्ट्स आले आहेत, त्यांचा पण त्यांनी आनंद घ्यावा. त्यांनी असं स्वतःला दिव्यांग आहे म्हणून ही करू नये. तर त्याचा जर स्कुबा डायव्हिंग असेल, मोटर पॅराग्लायडिंग असेल, जीप लाईन असेल, तर ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव घ्यावा आणि पुढच्या आयुष्यासाठी एक चांगलं पॉझिटिव्ह लाईफ घेऊन पुढे जावं, ही त्याच्याकडूनची भूमिका आहे आणि तो प्रयत्न मी करतोय. तुम्ही सुरुवातीपासून सांगताय की कौटुंबिक जो आपण म्हणतो की पाठिंबा तो तुम्हाला होता, पण प्रत्येक वेळी तो असतोच असं नाही. काय सांगाल की अशा पालकांना काय सांगाल? आमच्या पालकांना मी एवढंच सांगेन की त्याच्याकडे दुर्लक्ष करून त्याला बाजूला ठेवणं असं करण्यापेक्षा त्याला तो कसा पुढे येईल, ह्याच्यातून तो कसा स्वतःला सावरून समाजाचा घटक बनेल किंवा प्रोडक्टिव्ह घटक बनेल ह्याचा प्रयत्न करणं महत्वाचं आहे. कारण का हे एवढ्यासाठीच म्हणेन की फायनान्शियली माणूस जेव्हा मजबूत होत जातो तेव्हा त्याच्या विचारांना बळ मिळत जातो, ते महत्वाचं आहे. म्हणून मला वाटतं जास्तीत जास्त त्याचा कळ असावा की त्या माणसाला बाहेर काढून त्याचं प्रोडक्टिव्हिटी कशी करता येईल, हाच महत्वाचा गोष्टी आहे. कारण का प्रोडक्टिव्हिटी शिवाय तुमच्या विचारांना बळ मिळत नाही. बरोबर. आणि अजून एक मला मुद्दा सांगावा असं वाटतो की तुम्ही मगाशी म्हणालात तसं की काही असलं तरी समाजामध्ये मिसळलं पाहिजे आणि तो दुर्लक्षित घटक आहे ना, तो समाजाचा कसा घटक बनेल ह्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा आपल्यातले दोष कमी करून त्या इच्छेने आपण त्यांच्याबरोबर जाणं, त्यांच्याशी कनेक्टिव्हिटी ठेवणं. थोडासा त्रास होईल, सुरुवातीला त्रास होईल, तो त्रास न लक्ष देता जास्तीत जास्त त्याच्या जवळ जाऊन आपण त्याच्यात कसे घटक बनवू ह्याचा विचार करणं आजच्या गोष्टीला दिव्यांगांना महत्वाचं वाटतं. बरोबर. या फाउंडेशनच्या निमित्ताने किती जणांपर्यंत पोहोचलात तुम्ही? या फाउंडेशनच्या निमित्ताने आता 6,000 लोकांपर्यंत मी पोहोचलोय. आणखी नवीन वाटचाल आहे, जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचा चालू आहे. जे नवीन येत राहील त्यांच्याशी आपण त्यांचं कनेक्टिव्हिटी करता येईल याच्यासाठी प्रयत्न करणं. अगदी जाता जाता विचारते की तुम्ही मगाचपासून म्हणताय की समाजामध्ये मिसळायचं आहे, खरं आहे, पण थोडा पहिल्यांदा त्रास होतो. पण मग समाजाने सुद्धा कसं ऍक्सेप्ट करावं त्यांना, म्हणजे त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या? ज्या वेळेला असा घटक जेव्हा बाहेर पडतो तेव्हा त्या समाजाने त्याच्या समस्या समजून थोड्याशा जर त्याला मदत करता येईल असं जर काही केलं तर मला वाटतं हा घटक जो दुर्लक्षित ह्या शब्दाने ग्रासलेला आहे तो कमी कमी होत जाईल आणि तो समाजाचा घटक बनेल, हे महत्वाचं वाटतं मला. अगदी खरं आहे. आज तुम्ही इथे आलात आणि एका महत्त्वाच्या अशा विषयावर की जे थोडंसं दुर्लक्षित असतं पण गरजेचं आहे आणि अशा दिव्यांगांसाठी फार मोठं कार्य तुम्ही करताय, त्यांना उभारी देताय, स्वतःच्या पायावर उभं करताय. अतिशय उल्लेखनीय आणि कौतुकास्पद हे काम आहे. तर या तुमच्या सगळ्या कार्यासाठी आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. आज तुम्ही इथे आलात, खूप छान पद्धतीने संवाद साधलात, त्याबद्दल श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. थँक्यू. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. इंद्रधनुष्य